जा, सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. प्रभू येशू ख्रिस्ताने अशा प्रकारची आज्ञा आपल्या प्रेषितांना दिलेली होती. त्यानुसार ह्या जगातील कोणताही माणूस किंवा कोणतीही व्यक्ती शुभवर्तमानाविषयी वंचित ठेवली जाऊ नये अशी भूमिका प्रारंभीच्या ख्रिस्तसभेने घेतली. त्याचं सुंदर असं प्रतिबिंब आजच्या पहिल्या वाचनामध्ये पडलेलं आहे. पहिल्या वाचनामध्ये डिकन फिलिप अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. प्रभूचा दूत त्याला सांगत आहे की यरूशलेमेपासून गज्जाकडे जी वाट जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा, ती ओसाड आहे. आणि जेव्हा तो निघाला तेव्हा त्याला एक कुशी षंढ, कुशी लोकांची राणी कांदके हिचा मोठा अधिकारी जो जेरुसलेमला आलेला होता उपासनेसाठी, तो परत जाताना आपल्या रथात बसून यशाया संदेष्टाचा ग्रंथ वाचित असलेला दिसला. अशा वेळेला पुन्हा एकदा आत्म्याने फिलिपला सांगितले की तू जाऊन त्याचा रथ गाठ. फिलिप धावत गेला आणि त्याने यशाया संदेष्टाचा ग्रंथ वाचताना ऐकलं. तेव्हा तो म्हणाला, तुम्ही जे वाचत आहात ते आपल्याला समजते का? आणि मग त्याने जे एक वाक्य म्हटलं त्या वाक्यावरती फादर लेस्ली राटस यांनी एकूण 24 पुस्तकं लिहिलेली आहेत. अनलेस समवन शोज मी द वे, हाऊ विल आय अंडरस्टँड. कोणी मला मार्ग दाखवल्याशिवाय मला कसे समजणार? एक वाक्य फादर लेस्ली राटस ह्यांच्या काळजाला एवढं भिडलं की कोणी मार्ग दाखवल्याशिवाय आपल्या लोकांना परमेश्वराचे मार्ग कसे समजणार? आणि मग त्यांनी बायबलमधील जुन्या आणि नव्या करारातील पुस्तकांवरती छोटी छोटी अशी 24 पुस्तकं लिहिलेली आहेत. ही एक जणू काही मालिकाच आहे. फिलिपला आपल्याजवळ बोलावून हा षंढ त्याला विचारत आहे की हे जे सर्व मी वाचत आहे ते कोणाविषयी आहे? संदेष्टा स्वतःविषयी बोलतो की दुसऱ्या कोणाविषयी बोलतो? काय नक्की संदेष्टा बोलत होता? यशाया संदेष्टाच्या पुस्तकातील जे वचन आलेलं आहे ते वचन प्रभू येशू ख्रिस्ताला लागू पडतं. हे एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून आपल्याला ठाऊक आहे. त्याला मेंढरासारखे वधावयास नेले. जसे कोकरू कातरणाऱ्याच्या पुढे गप्प असते तसा तो आपले तोंड उघडीत नाही. त्याच्या लीन अवस्थेत त्याला न्याय मिळाला नाही. त्याच्या पिढीचे वर्णन कोण करील? कारण त्याचा जीव पृथ्वीवरून घेतला होता. हे सगळं ऐकल्यानंतर फिलिपने बोलायला सुरुवात केली आणि ह्या शास्त्रलेखापासून प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची सुवार्ता त्या षंढाला सांगितली की परमेश्वराचा शब्द त्याने स्पष्ट करून सांगितल्यानंतर त्याच्या अंतःकरणामध्ये एक इच्छा जागृत झाली की आपण बाप्तिस्मा का घेऊ नये. ते पाणवठ्याजवळ आले तेव्हा षंढ म्हणाला, पहा हे पाणी, मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे? आणि त्याने रथ उभा कराव्यास सांगितले आणि फिलिप आणि षंढ असे ते दोघे पाण्यात उतरले आणि फिलिपने त्याला बाप्तिस्मा दिला. फिलिपचा आनंद किती मोठा असेल की एका व्यक्तीला, आणि ती व्यक्तीसुद्धा अधिकारी व्यक्ती, त्या व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आणण्याचं भाग्य फिलिप ह्या डिकनला लाभलेलं होतं. आणि म्हणूनच तो वाटेने हर्ष करीत निघालेला होता. आणि कैसरिया इथे येईपर्यंत त्याला वाटेत जी जी गावं लागली त्यातून जाताना त्याने सुवार्ता सांगितली. ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये एक महत्त्वाचं सत्य दडलेलं आहे की परमेश्वराचं कार्य करत असताना अधूनमधून परमेश्वर आपल्याला शुभवर्तमानाचा आनंद देत असतो. पोप फ्रान्सिस ह्यांनी तर त्याच्यावरती एक परिपत्रकच लिहिलेलं आहे. त्या परिपत्रकात ते म्हणतात की शुभवर्तमानाचा आनंद तुमच्या हृदयात असू द्या, तुमच्या चेहऱ्यावरती झळकू द्या आणि तुमच्या आजूबाजूला पसरू द्या. तशी कृपा आपल्याला लाभावी म्हणून परमेश्वराकडे दयेची याचना करूया.